आज मी स्वतः बेसनाचे लाडू बनवले. ते सुद्धा पहिल्या प्रयत्नात. ते सुद्धा पहिल्या प्रयत्नात. बघा, सांगा मला कसे झालेत ते. काही टिप्स असतील तर कमेंटमध्ये जरूर सांगा. त्यासाठी पहिल्यांदा मी साहित्य एकत्र घेतले. बेसनाचे पीठ घेतले 4 वाट्या, साखर घेतली पिठी साखर 2 वाटी, पाऊण वाटी तूप घेतलं, छोटा चमचा इलायची पावडर घेतली. त्याच्यानंतर मी आता गॅस पेटवून त्याच्यावर कढई ठेवली. कढईमध्ये 2-3 चमचे तूप टाकले आणि मग सगळे बेसन जे घेतले होते 4 वाट्या ते मी या कढईमध्ये आता ओतले आहे आणि आता मी ते भाजत आहे. पहिल्यांदा छोटा दाब वापरला, पण छोट्या दाबानंतर मग आता हा मोठा झारा घेतला, कारण मोठा झारा असा घेतल्यानंतर डाळीचं पीठ व्यवस्थित भाजता येतं एवढं मला माहीत होतं. त्याच्यामुळे मी हा झारा आता लगेच घेतला आणि त्याने आता पीठ भाजते. पहिल्यांदाच करत असल्यामुळे थोडं दडपण पण आहे की हे कसं होईल. आता 4 मिनटं झाली, त्याच्यावर लगेच मी तूप टाकलं 3 चमचे आणि पुन्हा परतत आहे. अजूनही मी परतते आहे, पण अजून काही थोडा रंग बदललेला दिसत नाहीये. अजून परतली आहे तरीसुद्धा थोडंसं जड वाटतंय पीठ. तरी आता परत पुन्हा 3-4 मिनटं झालेत. मग आता मी परत तूप घातले आणि परतले आहे. असं परतून 15 मिनटं झालीत. आता थोड्या गठळ्या झालेल्या आहेत पिठात, त्यामुळे त्या फोडत आहे आणि आता एकसारखं परत त्याच्यात तूप घालते. घालावं का नाही तूप विचार करून परत घातलंय. बघू आता काय होतंय. अजूनही आता परतावं तर लागतंय. लवकर परत रे, किती वेळ लागतोय तो परतायला. बघू आता, पण खाली थोडं लागायला लागल्यासारखं जाणवतंय. रंग बराच बदललेला आहे. तर बघा, थोडा का होईना दिसतोय, पण चॉकलेटीसर रंग दिसायला लागलाय खाली. बहुतेक कढई खूप तापलेली दिसते, त्यामुळे मी थोड्या वेळ कढई बंदच करते. परतायला लागले. तूप पण घातलं. हे बघा, असं परतलं आहे तर खरं, तरी पण आत्ताशे थोडंसं असं दिसतंय. आता एकदम चॉकलेटीसर रंग दिसायला लागलाय बऱ्यापैकी. आता किती 15 मिनटं झालीत बघा. 15 मिनटं झालीत तरी अजून परततेच आहे. किती भराभरा परतल्या. बापरे, एवढा वेळ लागत असेल तर कसं जमत असेल लाडू काय माहिती. हे बघा, चॉकलेटीसर कलर आलाय. आता त्याच्यात थोडं दूध शिंपडलंय. दूध घातले 2 चमचे. म्हटलं जरा ते ह्याच्यामध्ये होतं पहिलं लाडू करताना जसं पातळ पीठ होतं त्या पद्धतीने माझं पीठ अजूनही पातळ होत नाहीये. 40 मिनटं परतली. शेवटी कलर मात्र चॉकलेटीसर आला, त्याच्यामुळे मी ते आता काढून घेतलं ताटात आणि गार करायला ठेवून दिलं. आणि पिठाचा रंग त्यात कोको पावडर घातल्यानंतर येतो तसा आलाय. आता असं वाटतंय की ह्याचे चॉकलेट बेसन लाडू होते. मग चॉकलेटचे बेसन लाडू खाऊ. आता गार झालेलं आहे पीठ, त्यामुळे त्यात मी आता वेलची पावडर घातली आणि हातानेच मिक्स करून घेतलं. तरीसुद्धा ते कोरडंच वाटतंय, खूपच कोरडं झालंय. आता पिठी साखर घातली. पिठी साखर घालून ती एवढं मळून सुद्धा पीठ कोरडंच राहिलेलं आहे. पण दाबून बघितलं तर असं वाटतंय की लाडू वळेल पण लगेच फुटेल. आता हळूहळू करत सगळी पिठी साखर मी घातली. आता बघू तरी काय होतंय. एवढं पीठ कसं काय कोरडं राहिलं हे काही अजून पत्ता लागला नाही. विचार करते काय करावं. हे काय करावं. आयडिया, आपण हे सगळं पीठ मिक्सरमध्ये फिरवून बघायचं का. चालेल, फिरून बघूया. तुमच्याकडे काही टिप्स असतील तर मला नक्की सांगा कमेंट्समध्ये. मी पुढच्या वेळेला परत तो लाडू बनवेन, त्यावेळेला त्या वापरात आहे. बघा, होतील का लाडू ते तुम्हीच सांगा मला. जमवलेत मी. शेवटी काय विचार आला मनात, ते मिक्सरमध्ये घातलं आणि मिक्सरमधनं परत फिरवलं सगळं पीठ.
म्हणलं त्याला थोडंसं तूप आणि ते तुपसर असं सुटतंय का नाही ते बघावं, पण नाही सुटलं. पण आता हे लाडू वळला जातोय, त्यामुळं मग मी सगळे लाडू वळायला घेतले. थोडंसं तूप टाकलं त्यात आणि थोडंसं तूप अगदी 1 चिमूटभर तूप हाताला लावलं आणि वळायला सुरुवात केली. जरा वेळ बराच वेळ ते सगळं तूप सगळ्या पिठाला लावून घेतलं परत. आता वळायला घेते. हा बघा, आत्ताशी ते तूप दिसायला लागले, पण पीठ मात्र माझं तसं कोरडंच दिसतंय. लाडू वळला गेला एवढं महत्त्वाचं. रंग चॉकलेटीसर आला ठीक आहे, पण लाडू मात्र माझा वळला गेला, बसला नाही खाली. तुम्ही मला सांगा, हा लाडू बरोबर आहे ना? चांगला दाणेदार तर झालेला आहे, कारण मी खाऊन बघितला, चव पण घेऊन बघितली. एवढ्या ह्याच्यामध्ये माझे 30 लाडू तयार झालेले आहेत. कसे छान दिसत आहेत, चव पण छान आहे, वास पण सुरेख वेलचीचा लागलेला आहे. सांगा मला आता लाडू कसे झाले, तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा. तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.